आणि 1 मेला मला असं काहीतरी कानावर आलेलं आहे, शेवटचा विषय घेतो आणि थांबतो, की माननीय देवेंद्र फडणवीस कुठेतरी भूमिपूजन करायला चाललेत मुंबईच्या बाहेर गिरणी कामगारांना. तो ऐच्छिक विषय, स्वेच्छेने कोणीही जावं हरकत नाही, पण तुम्ही एवढी नैतिकता राजकीय क्षेत्रात मुख्यमंत्री म्हणून दोनदा नाही, थोड्या वेळासाठी म्हणजे 3दा मुख्यमंत्री झालेली व्यक्ती आहे. आणि दिवस खरं तर भरपूर गोष्टी आपण बघतो, मुहूर्त बघून काय काय करतात. मग आपण गिरणी कामगारांसाठी मुद्दामून 1 मे, अरे ज्या गिरणी कामगारांनी मुंबई मिळवून दिली महाराष्ट्राला, त्या 1 मे दिवशीच, कामगार दिना दिवशी, महाराष्ट्र दिना दिवशीच गिरणी कामगारांच्या घरांचं जर भूमिपूजन तुम्ही बाहेर जाऊन करणार असाल तर निश्चितपणानं एक संघटनात्मक किंवा संविधानात्मक पद बाजूला ठेवून वैयक्तिक देवेंद्र फडणवीस म्हणून मी सांगेन, देवेंद्र फडणवीस तुमच्या आयुष्यातली निश्चितपणाने ही सगळ्यात मोठी राजकीय चूक ठरल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तुमची जागा, भले चुकीचे शब्द गेले तरी चालतील, कारण माझ्या तोंडात येतात कधी कधी एकेरी शब्द, कारण तुम्ही कामच एकेरी करताय. गिरणी कामगारांच्यासाठी जर तुम्ही चुकीची वागणूक देत असाल, गिरणी कामगारांसाठी जर काही चुकीचं करत असाल तर निश्चितपणानं आम्ही एका पद्धतीचे आहेत, सन्मान दिला तर सन्मान घेऊ, पण चुकीचं चूक नसताना कोणासमोरही झुकणार नाही. चूक असेल तर निश्चितपणानं पायावर डोकं ठेवून माफी मागायलाही कमी वाटणार नाही, पण चूक नाही तर कुठेही गिरणी कामगार म्हणून असेल किंवा वैयक्तिक स्तरावर असेल, संघटनात्मक स्तरावर असेल, आम्ही कुठेही मागे पडणार नाही, एवढं मात्र निश्चितपणे सांगतो. पुन्हा एकदा जोरदार सरकार करेल, टाळ्या नको आहेत मला, मला फक्त संख्या हवे या सरकारला. आता मी स्वतःवर म्हणतोय की मी करून दाखवतो, नाही यांना रडायला लावलेलं नाही या सरकारला, फक्त संख्या पाहिजे गिरणी कामगारांची. कारण प्रश्न जेवढ्या लोकांचा आहे, 2 लाखाचा प्रश्न, 1.5 लाखांचा प्रश्न बोलतो, तेव्हा सरकारला असं वाटतंय की आम्ही फक्त आमची नेतेगिरी करण्यासाठी हे काहीतरी जमवतो आणि करतोय, लोकांना त्याची गरज नाही, असं सरकारचं मत आहे. तर संख्याच नाही ना, जर गरज असते तर संख्या जमली असती, असं सरकारचं मत होतंय. त्यामुळे ती संख्या जमवूया आणि पुन्हा एकदा दाखवून देऊया की गिरणी कामगार काय होता. ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. इथे आलेल्या प्रत्येकानं एक जबाबदारी म्हणून घ्या, ज्याला जमत नाही तरी संपर्कात तरी राहा. मीटिंगला येऊन गेलो, पुढच्या मीटिंगला का जाऊ, प्रत्येक मीटिंगला आलं पाहिजे. त्याचं मी सकाळी टाकलं होतं की का सभा महत्वाच्या असतात. सभा म्हणजे या संघर्षाची शाळा आहे. तसं आपण शाळेत जातो आणि परीक्षा द्यायला 1 दिवस असतो किंवा 1 दिवसाची परीक्षा असते, तशी आंदोलनं, उपोषण ही संघर्षाची परीक्षा झाली. पण संघर्षाची शाळा म्हणजे ह्या सभा असतात आपल्या, त्यामुळे त्या सभेत येऊन आपला तो संघर्षाचा अभ्यास झालाच पाहिजे. त्यावेळी कुठेतरी जाऊन ती आपण आंदोलन, उपोषणाची परीक्षा पास करू शकतो. वारंवार यायला लागेल, हरकत नाही.